कुंडली गुणाचा महात्म्य असल्यामुळे सत्ता बांधायचे गुणाने तिला गुन्ह्यावर अजून चौदा गुन्हे आहेत एक बंदर एवढा त्रास बंधन कसं आहे त्याचंही सांगितलं ना. जन्ममरण चुकवण्याची शक्ती कोणत्या गुणामध्ये सत्वगुण जरी चांगला असला तरी कुठे नाही स्पर्धामुळे तिथे सुद्धा काय भोगच आहे काय तिथे स्वर्गात जरी गेले तरी भोगत मृत्यू लोकात जरी आले तरी भोगच मृत्यू लोकात लोकांनी इंद्रायणीच आहे स्वर्गातलं अमृत नाही का. आपल्याकडे जर्सी काय ते कोणती आहे का म्हणजे आपल्याकडे येडी बाबू आपल्याकडे सगळे विषय सगळे नाही का. आपल्या कोणाचा भरणा जास्त विषय पाहणार होता स्वर्गामध्ये सध्या लोक आहे आपल्या संस्थेला नाही बोलला पाहिजे विषय पाहणार संस्थेमध्ये कोण आहे सगळे साधक वर्ग नाही पण आम्हाला त्याच्यातच कोणतं म्हटलं 83 पहिली ऐसे सांधक करणं देशो त्रिगुण बंधाला कारण केलं आहे. पण आपलं जे बंधन आहे ते दृश्य नाही. एखाद्या माणसाला चोराला बांधलं म्हणजे डोळ्याला दिसते काय दिसते आणि हे बंधन कसं आहे दिसत नाही पण बांधलं जात त्याला आसक्ती असं म्हणतं. काय म्हणायचं आसक्ती असं हे बंधन आहे. सोय झालं तर असं वाडा एवढा कोणत्या मोक्षाचा संसार उपाय उडार होईल म्हणजे आज जरा संसारूपी बंधन म्हणजे हे 3 प्रकारचं बंधन आहे. एक उडार आहे म्हणजे बांधल्याशिवाय राहत नाही. तुमची इच्छा असोद्वार नाही मला आवडत नाही मला किंवा पसंत पडत नाही ते काही नसतं. आपला गुण दाखवल्याशिवाय एखादा मिलिटरीतला माणूस होता आमच्या मंत्रा संबंध होता हे तारा जेवण वगैरे मिलिटरीतला माणूस असल्यामुळे त्याला काही नाही बघा ते थोडं विज्ञान साप चावला किती साप चावला लोकांनी सांगितलं म्हटलं तुम्हाला साप चावलेला आहे काहीतरी उपाय केला पाहिजे. आंबले मेट्रिक आदमी आहे सब क्या करता है काही औषध घ्या काही मांत्रिक लोक बोला क्या करता बोले असा गर्वात नका उपाय कोणताच केला नाही. परिणाम तो साप जरी लहान होता विषारी असल्यामुळे त्याला झेंडवाला खायला ते काही नाही बघा. तास 2 तासाने राम बोलवाय आपला गुण दाखवल्याशिवाय आणि तुम्ही किती मोठी जागा धावण्यात स्वर्गात जागा कुठे मसला ते गुण पाहण्याशिवाय आता इंद्रा शोकामध्ये इंद्रा पडली चंद्राचा नारद काय तुमच्या कन्या दिला विदर्थाचा गोवा विदर्थाचा गोवा चुकला तुमची आमची तीन देव 3 गुण कुठेही आपलं काम केल्याशिवाय राहत नाही. कसे गुण आहे ना आपले आणि धर्मे देहाचे मागवते कर्मे
आणि चाळीत आणू नको नाही गुणाती तुला तेव्हा गुणातीत पुरुष आपल्याने देह धर्मे देहाचे नाव होते त्यामुळे स्वायत्त आहे ना कमी गुणातीला हे जरी आता माणसामध्ये थोडे प्रकार करावे बरं का असा एक वर्ग आहे परमाच्च आणि स्थितीचा त्याला जीवनमुक्त अवस्था म्हणतात तो मात्र गुणाच्या आहे गुणाशी जसा काही लिंगाई गुणांमध्ये गौरवती गुणातीत पुरुष प्रज्ञास्य का भाषा समाधिस्तस्य केशवस्य किं प्रभु जीवनमुक्त अवस्था कोणती जीवनमुक्त मुक्त बाई कोण आहे जीवनमुक्त आहे आणि एवढा बडा चांगले आहे पण तो काय बद्ध आहे हा म्हणा तसं गावावर बसून येतो वाघावर बसून येतो गाढवावर बसून तरी बद्ध आहे काय बद्ध आहे अंधज्ञानाने काय झाला मुक्त झाला त्याला मात्र एक गुण बांधू शकत नाही नाही तर गुणाच्या काय अतीत आहे पलीकडे आहे त्याची स्थिती कशी वेगळी आहे अलग अलग एवढा मोठा जरी असला तुकोबर आहे वेगळे रामेश्वर भट्ट वेगळे रामेश्वर भट्ट विद्वान आहे शास्त्रीय आहे खंडित आहे आणि बद्ध आहे आणि तुकोबर काय मुक्त चुकीचा आठवलं नाही ब्रह्म म्हणून रामेश्वर नाही तर कुठं जगत असलेला ब्राह्मण माणूस कुठं मराठ्या माणसाला नमस्कार करतो शक्य आहे का माझा तुकोबाराला नमस्कार केला तर स्थितीला केला स्थितीला केला ऐशी मुक्ती आहे सहज आता परिसर तुझा आणि तो ज्ञानामध्ये बिरे बघे आता आणि तुला जीवनमुक्त पुरुषाचं वर्णन काय करू सांगू तुला का सांगू ज्ञानामध्ये बिरे असं आहे ना फुलामध्ये सुगंध असतो पण सर्व भुंगे सुगंध त्याचे गिराईक असते का फुलामध्ये असलेल्या सुगंधाचं गिराईक कोण आहे परिमळाची भ्रमण वगैरे बरं काय डासन घ्यायचं नाही हे काय मग डासाचं खाद्य कोणतं आहे तिथे घाण पाणी तुमचं कोणाचं खाद्य दादा इथे भ्रमण त्याच्या बरं काय बरं का असे काही डास आहे तिथे काही नाही कोणत्याही माणसाला जाऊया त्याचं नाव काय डाग्या डास चिकन बोल्या हे सगळं डासाच्याच प्रकार आहे एकाने सांगितलं कोरोना सुद्धा कोणाचा प्रकार डासाचा आहे त्याच्या अंड्यामध्ये विष असते कोणाचे आणि बरोबर तो डास काय करतो त्याची जे असते ना ते इंजेक्शन देणारी नळी असते रक्ताशी तुम्हाला जास्त काय नसलं ढेकणामध्ये दिसतो का ढेकून असाच असतो आणि एकदा रक्त प्यायला लागला टम फुकतो तो एखाद्या सांगलं मग ज्ञानाचा इच्छा करणारा कोण आहे बरोबर हे तर काय चंद्रमाना श्रवण होणारा अमृत ते पिणारा कोण आहे चकोर कवड्याला करा कावडा कुठे असतो तिला घाण असते मेलेला माणूस मेलेला बुडवलेला जर पडलेला असलं विवेक कावड्या नाही साजूक का सडली हनुमंता का वापरूया विवेक कावड्या नाही एखाद्याने विचारलं म्हटलं त्या ठिकाणी काळे पक्षी बसलेले आहे काही पांढरे पक्षी बसलेले आहे म्हणजे कोणता पक्षी असला पाहिजे एकाने सांगितलं म्हणलं बा कोकिळ असला पाहिजे राजहंस असला राजहंस कसा असतो
पांढरा. कोकिळ कसा असतो? मला कोकिळ आणि राजहंस मुळीच नाही. आंबडे आहे ते म्हटलं ते कावळे आणि काय ते बगळे असले सल्ल्या पदार्थ बसणारे पक्षी कोणते? कावळे. राजहंस आणि कोकिळ बसले सांगण्याचं आता इच्छा न करणार आहे. नंतर प्रकार पडायचे काय पडायचे. मग ज्ञानाची जे इच्छा असतात आता का साधा पोरगा समजायचा कोणता? साधक. तो काही धनाचा इच्छा असतो का? मग कोणाचा इच्छा असतो? साधकाचा वर्ग वेगळा आणि इतरांचा वर्ग वेगळा. त्याला म्हणलं चला की पंचदशी ज्ञानेश्वरीच्या पठाला ते म्हणलं आमच्या वाडीला आलो नाही. आणि तोच विषय प्रमाण जर साधक झाला तर उद्या तो बरोबर आणखी ज्ञानाची इच्छा केल्याशिवाय राहत नाही. तात्पर्य माणसातले वर्ग तुम्हाला हे घ्या माणसातले वर्ग शरीरावर अवलंबून असतात आणि चित्तावर चित्तावर. शरीर येतं त्याचं सर्वांची कशी असतात सारखे. आणि अर्जुना तो कोणता आहे का? विषयी पामार आहे का? मुक्त आहे का? साधक आहे. आता साधक आहे. विरहित म्हणजे मुग्ध. आता म्हणाले मुक्ती कशी असते त्याला सांगतो आम्ही. गुणे गुणाजोगे चैतन्य नव्हे मागे आणि बोलिले ते खागे टीव्हीचे. तेव्हा गुणामध्ये जरी आणखी चैतन्य आपल्याला दिसत असलं गुणाचा त्या चैतन्याशी कोणत्याही प्रकारे संबंध नाही. त्याचा प्रकाश दिसतो. किती धूळ झाली तरी प्रकाश धुळ्याने मागतो वगैरे आहे का नाही? किती पाऊस पडला नाही पण प्रकाश भिजला असं कधी झालेलं आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मा गुणातीत आहे. गुणाचा काही संबंध नाही. पण गोळ्या कोणाच्या आहे? माहिती आहे नाही का? सत्वं रजस्तम इति गुणा प्रकृती समभाव निबध्नन्ति महाभाव देह देहिन मग्रे. वस्तूमध्ये फरक नाही, दोष नाही. ते दोष काय आपल्या चित्ताच आहे, कुणाच आहे. आसक्ती कुठं असते? पदार्थात असते का चित्तात असते? आणि तीच आसक्ती निघून गेली तर याचा अर्थ दर्शन होते. कोणतं दर्शन? आसक्ती असते ना. विषय प्रमाणाला बाई भोग्य वाटत असते. काय वाटते? आणि साधकाला माता होत आहे. दैव तो न करी स्वामी विष्णुदास इतकं बरं. माणूस एक होत आहे त्याच्या गुणावरून त्याची परीक्षा केली जाते. आहे का? चित्तामध्ये काय याला मला गरीब असे नका. सुदामदेव काय गरीब आहे. महान भगवंत आहे. आपल्या वारकरी संप्रदायात ते सगळे गरीबच आहे बघा. फक्त एक नाथ काय श्रीमंत. आणि पंढरपूरला अकोलापूरला सगळे बुवा लोक विद्यार्थी लोक सारे गरीब. श्रीमंत कोण? दंड मालवजा एखाद्याच्याच वाटेला आलेलं असते. पण भक्त होण्याचा अधिकार एकालाच आहे का सर्वाला आहे? यारे यारे जातीचा संबंध आहे. नाही का? माळी सावत्या कुरबू लागे. नरळी सोडा कुरबू लागे. म्हणजे काय जात आली का म्हणते म्हणे. तरी भक्ती आहे कमी जाणे एक साने दोन आम्ही भावाचे पाहुणे बदलले या. नतेश जाती विद्या रूप कोल दान क्रिया दिलेला त्याचं कोल कोणतं आहे बरं का? तो काय कसा आहे? काय आहे? श्रीमंत आहे का? काय का? नतेश्वरमध्ये काही भक्ती आहे कमी जाणे तिथं साने. तिथं काय वाटतंय? मला इथं चाललेलं आहे बाजूला बाहेर जाईल तरी पार जायचे. बदलणे जीव दिसे स्वप्न जायचे का? जायचे आमचेही नाही ते
स्वप्न एखाद्या झोप काय करते माणसाला विसर पडतो. दाखवलीचा काय पडते आणि नसलेलं स्वप्न काय करते दाखवते. कोणतं स्वप्न पडेल काही सांगता येत नाही. एखाद्या स्वप्नामध्ये वाघ दिसला आणि मग काय त्याचं वाघ वाघ हे वळकटी वळकटी झोपेतच बरं आणि संजय उडी टाकायला अरे वा उडी का टाकून मला वाघ लागलाय का काय लागलाय आणि स्वप्न माझा वाघाला मारण्याकरता काठी जायचे का नाही. वाघ कोणत्या अवस्थेतला आहे स्वप्न मग त्याला मारायचं असलं तर का काठीने मारायचं का नाही. मग त्याला नाहीचं करायचं असेल तर त्याप्रमाणे स्वप्न आहे. दुसऱ्यांचे स्वप्न माणसाला विचित्र पडत असते आणि जागा जरा झोपेचे स्वप्न काय होते तसे जगत सुद्धा विद्येची म्हणजे सुद्धा आपण बोललो जरी जागे दिसलो तरी जागृती नसून स्वप्न आहे. केव्हा कळते बोधलेने जीवे दिसे जागा झाला म्हणजे अविद्येची निला होता आत्मजागृती आहे. जागा झाला म्हणजे विचित्र स्वप्न नष्ट होते. तशी संतांकडून मिळाली जागृती त्याच्या योगाने विश्वरूपी स्वप्न काय होते जगजोगी जगजोगी पण जागी करतात आहे ना. मग स्वप्न काय होते संपन्न असते आणि जागृती कोणाकडून मिळते संतांनी निरंतर झालेली दिशे स्वप्न काय जागा झाला की स्वप्न काय झाला संपला. लोकांच्या स्वप्नात साफ साफ करायला त्याला जागा केला महावाक्याचे निनावे मग तो हा पटी निनावे एकाएकी जागा होत नसेल तर अरे हा दोन जागा जरी नाही जागा होत नाही पाणी संपलं तर तरी जागाच नाही तो हा कुठे गेला संपला का खरोखर कल्पनेतला होता कल्पनेतला होता. म्हणजे जगत सुद्धा काही कल्पना कल्पना मात्र निदान डोळीवरती बातलेला सर्व बरं का बाबळातला आहे का अंड्यातला आहे का मग कुठला तुमच्या कल्पनेचे सगळे जाण कल्पनेचे सगळे हे तत्वज्ञान आहे कोणतं आहे तत्वज्ञान. तत्व विचार करतात ना हे फक्त वेदांत शास्त्रात विज्ञानाचं अजून इतकं पुढे गेलेलं नाही बरं का. कारण हे स्वप्न अवस्था कशा प्राप्त होतात विज्ञानाचं आम्हाला झोपायला येत नाही झोपायला गोळ्या घ्यायला आणि गोळ्या घेतल्या त्याच्यात चुकून जर 2-3 गेला तर बरोबर जे झोपलं तर मला उठलं विज्ञानाची प्रक्रिया कोणाची विज्ञानाची. आपलं शास्त्र काय झालं त्याच्या पुढे गेलं काय पण चांगलं चिंतन केलं होतं स्वप्नाहीच कसं पडते म्हणे जय वसे स्वप्ने आपलं शास्त्र आहे म्हणून ना तरी आपण जळी बैसलो तिरोनी आहे शरणाचा खंडोळी अनेकदा आपण जळी बिंबलो तिरोणी आहे पाण्यामध्ये आपलं काय पडलं प्रतिबिंब आणि पाणी हालायला लागलं बा काय व्हायला लागलं आणि चरणाचा खंडोळ्याने आणि जितके तरंग तेवढे आपले काय दिसते एकच लाट असते का अनेक लाटा आणि अनेक लाटामध्ये आपले काय पडते मग आपण अनेक काही घेतो
दिसे जायचे. दुसरा दृष्टांत काय का नटले निघावे, नटू जायचा न जगवे, त्याचा कुठं असताना देखावे न होवे. नटले नटावे, नटू जायचा जर रुपये असो किंवा नट असो तर तुम्हाला आम्हाला काय करतो पेशात पाहतो. स्वतः माहिती असते सगळं ते कोणावर नटा नाना प्रकारचे खेळ. एका ठिकाणी तो गेलो त्याच्यात तिथे एक कलाकार बोलावला होता. तिकडे श्रीमंत वाढल्याने त्याच्या मुलाचं काहीतरी वाढत होता. कलाकार बोलावला. कलाकार दुसरीकडे राहतो. त्यांनी 5-10 मिनिटं नाना पक्षाचे काय आवाज असे दाखवले. चांगला लागला मला. मी इथून आलेलो आणि पुढे मुंबईला काय करायचं आहे, जायचं आहे. मुंबईचं भाडं कुठलं भाडं दक्षिणा घेतली 25,000 काय नाही बात नाही बा. आम्ही विचार करायला काय भानगड आहे. 5-7 मिनिटं बघतो काय दाखवते. हे पक्षाचे जरी आवाज त्याने काढले पण मूळचा आवाज काय हे काय. हे कलाकार लोक काय नसतील काही दुसरं न सांगणार. एक नटी बोलावली किंवा आणि तिने काही नाही फक्त 2-3 चक्र मारले आणि तिथं येण्याला मुंबईला भाडं आणि ते काय याच्याकडे नसते का त्यांचे भेट म्हणजे लाखाशिवाय काय नाही. आम्ही त्यांना सहज विचार म्हटलं का वारकरी सप्ताह असला तर तुम्हाला देणगी मागितली तर देऊ का न देऊ नको. 5,000 दिले पाहिजे. 500 काम मागत नाही का तुमचं. आणि एक 5 लाख घेऊन जाते. कशाला बोलावली होती लोक तो गोळा नक्की बोलावली म्हणजे लोक काय होतात. अजून हे आपला देश छान आहे का अडाणी आहे. अडाणी आहे. काय पाहिलं पाहिल्यामध्ये काही सार्थकता आहे का. नट म्हटलेच लोक धावून जातात. जाऊ द्या तरुण तर बोलतो म्हातारी म्हणतो. जागी या 2 कलेने मुलगा करून ठेवलेला. एक कला सांगा हे तर हॉलिवूड नाही का सिनेमातले लोक आणि सगळे लोक काय केले. आणि दुसरे म्हणजे क्रिकेट या पैसा मिळतो. यांनी काय केलं काही नसते इकडून तिकडे जावं फुकट पाहायला क्रिकेट फुकट पाहावं पैसा लावायचा. आणि काही नाही आपला आरडा एक मान आहे का साधूची दुनिया झुकाने वाला होता दुनिया झुकती है. सांगितलं तैसे बरं का गुन्हा परवते जे आपण भयाचे आहे ते आणि ते रामबाईचे राम केले. आता ज्ञान असल्यामुळे काय असल्यामुळे गुन्हे गुन्हा परवते जे आपण असे आहे ते. आत्मा गुणातीत आहे का गुणात आहे का गुणातीत आहे. शरीर गुणात आहे. एक आत्मा खेरीज करून बाकी सगळे कसे आहे गुणात आहे. ब्रह्म हे कसं आहे गुणाच्या आहे का तिथे काही संबंध आहे का. नामरूप संबंध आकाराशीच भेद वस्तूशी त्याचा काही संबंध नाही.
माझा आम उठला नलाने आम काय झाला उठला आणि शरीरावरून उठलं कुठं जाऊन बसला हात नाही नळके बरोबर उठला शोकशाखे नळकेवर जर बसला राहिला तर तो कुणाचं गिराईक हातातला पुढे जात असतो उडून झाडावर बसतो का इथं जातो अरे पक्षी झाडावरचा पक्षी उडून कुठे जातो दुसऱ्या झाडावर पण पांड्याच्या हातातला पक्षी उडून झाडावर जातो कुठे जातो सारा विचित्र प्रकार आहे बांधणी शेळी असते शेळी आपली जिथं बांधलेली असते तिथं जाते आणि एखाद्या कसायाच्या हातात शेळी सापडली तर तिथं खुंटीवर जात असते का मग ती कुठे जाते देताना का पहिले मांस काढून गेलं गायचं पण ते गायचं नाही कोणाचा म्हणजे बाबा तुम्ही तर म्हणता बरं आहे तुला गायपेक्षा शेळीचा मांस खाणं म्हणजे चांगलं आहे मांस खा असं सांगण्यात विधान आहे का त्याच्यापासून बाजूला व्हावं शास्त्रामध्ये लोक काही सांगणार राहतात एकाने सांगितलं राम सुद्धा काय खात होता उत्तर भारतातले लोक काय झाले भयंकर चिडले असं म्हणलं तर पंतपूर्ण अजूनही सुद्धा महाराष्ट्रामध्ये त्याची जाणीव असल्यामुळे केलेली टीका आवडत नाही आदर्श जीवन आहे राम जीवन म्हणजे कोणतं जीवन आहे आदर्श जीवन आहे नाही किती आदर्श जीवन आहे आपल्याकडे रामायणाचे पाठ फार कमी चालतं उत्तर भारतात बाईला सुद्धा सोपाई नाही हनुमान चाळीसा गायचा पाठ आहे सर्वांनी नरेंद्र मोदीने सुद्धा हनुमान चाळीसी म्हटलेली राम बापूच्या रामायणाच्या अगोदर कोणती हनुमान चालीस हनुमान आज रामायणाची अत्यंत काय पेपर वाचायला नराधमासारखे प्रकार व्हायला लागले कशासारखे ऐकलं म्हणजे वाचूच्या सुद्धा काय होत नाही वाटत नाही आपल्याला आपल्या संस्कृतीचा काय पडला त्याच्यामुळे आपल्या हातून असे गुन्हे व्हायला आज नाही का भागवत आणि रामायण जसं ज्ञानेश्वरीचा प्रचार आहे तसा भागवताचा आणि रामायणाचा सुद्धा काय झाला पाहिजे प्रचार आणि बहुजन समाजाचा विषय आहे कोणता बहुजन समाज आनंदाची गोष्ट आहे बरं का महाराष्ट्रामध्ये काही काय असेना वारकरी शिक्षण संस्थेने 100 वर्षाच्या काळामध्ये हजारो कीर्तनकार महाराष्ट्राला किती दिले कधीपासून 100 वर्ष आणि अजूनही सुद्धा बरं का हा प्रवाह खंडित आहे का चालूच आहे चालूच आहे कितीतरी विद्यार्थी समजायच्या आजच्या काळामध्ये बघा ना गंधासुद्धा टिकवणार नाही काय असं नाही वरती पूर्ण करायचं काय ऐकलंय नाही कशा करता आपल्या ह्याच्यातलं कुठल्याही संस्थेमध्ये ही संहिता शालेय शिक्षणात आहे का मुळीच नाही का आम्ही तर एक विद्यार्थी होता बाबतीत नागपूरला मेडिकल कॉलेज स्टँडर्ड मुलगा असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्या मेडिकल याच्यामध्ये होता आणि तो वारकऱ्याचा मुलगा असल्यामुळे गंध गिंध लावून महावीर ठेवून
आम्ही त्यांना म्हटलं मला इथे परदेशातले लोक शिक्षणाकरता येतात आणि त्यांच्या शिक्षणामध्ये तुम्ही गंधन माळ गळ्यातली पोरगामध्ये मी नुसती गंधन माळ गळ्यातली माळ गळ्यात दाखवत नाही म्हटलं अंगार खाण्याच्या गोष्ट आपले तर फारच झालं आहे परदेशी लोक इथं शिक्षणाकरता आणि तो खूप खुशाल अंगार घालावला आणि माळ ठेवतो मी त्यांना सांगतो हे पण शिक्षण बघा काय बघा शिक्षण आमच्या माळीकडे नंदाकडे बघायचं ना स्टँडर्ड बघा कोणत्याही विषयामध्ये नंबर म्हणून एकही विद्यार्थी बोलायची त्याला काय कोणाचा जयराम म्हणून गेला आणि त्याचा नातू झाला बरोबर आता साधक आश्रमात तयार झालेला होता त्याला महाराज साखरे त्यांच्या ह्याच्यामध्ये तयार नातू असल्यामुळे सगळे संस्कार कोणाचे व्यवहार करायचे अशी त्याला कुठे मेडिकल करायचं स्टँडर्ड असल्यामुळे हे कशा करता याचं सांगितले भारतीय संस्कृती आहे कोणती भारतीय संस्कृती आणि एक टिकवण्याकरता व्यवहार तरी शिक्षण काय आहे संस्था मग जरा प्रारंभी काय दाखवता संहिता एकदम भरती करता होता संहिता दत्तोबा सांगायचे का एक श्रीमंताचा मुलगा संस्थेत होता मारुतीवांच्या आणि पाळी पाळीने जे कामं आले ते कामं काय करायचे करायचे मग घंटा वाजवण्याचे कोठीवाल्याचे करण्याचे टोपल्याचे संडास असायचे ते साफ करायचे त्याच्यावर पाळी होण्याच्या वेळी संडास जावा मग तुम्हाला तुला म्हटलं बा हे असलं काम सांगता का मला आमच्या घरी कामगार लोक आहे कोण लोक आहे आणि मला म्हटलं हे टोपले साफ करण्यात का तुम्हाला तेव्हा फोटो गेला ते म्हणले बा श्रीमंताचा गरीबाचा आमच्या संस्थेमध्ये संबंध नाही श्रीमंताचा असो का आम्ही सांगितलं ते काम त्यांनी म्हणलं करायचं नसेल आताच्या आता सुटकेच आणि या दारातून त्या दारात निघण्याकरता मोकळे आहे आताच्या आताच म्हणाले संस्था सोडून काय आम्ही सांगितलं ते काम काय केलं पाहिजे केलंच पाहिजे प्रामाणिक होता काय होता चुकून म्हणले आता म्हणजे सांगा ते काम करा श्रीमंत असून एक कीर्तनकार झाला काय झाला कीर्तनकार झाला श्रीमंतीपेक्षाही सुद्धा कशाला महत्वानी काय ज्ञानाला महत्व आहे कसं आहे श्रीमंती ही प्रारब्धाने येत असते काय असते एखादा वर्ग एखाद्या त्याच्या जन्माला आला 25 एकर जमीन असेल किती 25 लाख रुपये गुंठा जाते किती पैसा श्रीमंत झाला कशाने आली आणि मूर्ख असेल तर दोष आहे ज्ञानाची संपत्ती प्रारब्धाने येते का मग तिथे काय करावं लागते मग कोणी का असेल ना एवढं मोठे भगवान श्रीकृष्ण संधीपणी आश्रमामध्ये लाकडं गोळा करणार काय गोळा करणार सुदामदेव होता बाळाला बालपांचा सोंगाडी कोण होता सुदामदेव होता हे आपल्या गावात झाले त्याला कोणतरी हरभरे दिले होते कोणाला सुदामदेव माझे खोली या खोलीमध्ये कोण सुदामदेव या खोलीमध्ये कोण भगवान लहान रूपामध्ये आणि ते हरभरे खाते वेळी दात वाजायचे काय वाजायचे ते भगवंताने विचारलं म्हणलं सुदामा अरे काही खातो खातो ना म्हणलं काही खात नाही मग दात कसे वाजतात म्हणलं थंडीने म्हणलं हरभरे खातो सांगितलं याला द्यावं लागेल तर म्हणलं असा जन्म कुठूनच राहते एवढे मोठे भगवान श्रीकृष्ण बालवयामध्ये
ज्ञानाकरता कोणाकडे गेले होते? संदीप आणि कृष्ण संदीपाने. पडूया. ऐश्वर्य काही कमी होतं का? सोन्याची द्वारका तयार केली. कोणाची? सोन्याची ज्ञानाकडे कोणाकडे गेले? संदीप आणि ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाकरता म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा नाही का? आता विश्वात्मक आहे. मग खरी श्रीमंती कशाची आहे? स्वदेशी पूज्य राजा दरबार माणसाला त्याच्या गावातलेच लोक विचारते नाही का? ज्ञान असेल तर सर्वत्र पूज्य आता सगळे दुनिया पाय मला हे ज्ञानाचं मान आहे. तर इथे दृष्टांत झालं मग सगळं तेव्हा ज्ञानाच्या योगाने कसा तो झकवला जात नाही याच्याकरता गुणातीत पुरुषाचं वर्णन आहे. जसं नट असतं तो नाना प्रकारचे रूप करून दाखवतो, पण मी मनुष्य ही भावना काय असते आपण एखादा एवढा स्त्री पार्ट घेतो काय घेतो तर बालगंधर्व कोणता पार्ट घेत असेल? लोकांना असं वाटतं अजून बाईच आहे काय पण बालगंधर्वाला माहिती नाही बाई नसून कोण आहे. जाणीव असते. एखादा संन्यासी असला तुमच्या आमच्यामध्ये काय असेल तर बसत नाही टाळी वाजली जेवण करीत पण त्याला जाणीव आहे मी कोण आहे. संन्यासी धर्मावर विचारतो एक दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगितला. तुत्रही आकाश आहे अंतरोनी आदेश निधीच येव असे वेगळेपणा तिन्ही ऋतू पुढे येत असतात. उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा आकाश जसाच्या असे गुणी गुणा बरोबर आपण असे ऐके ते हम वैसे आमचे त्याप्रमाणे जसा हम शरीरावरून बाजूला होतो आणि ब्रह्मस्वरूपावरती जाऊन काय होतो असा पुरुष आहे तो. काही ते ध्वनी मग पाहला म्हणे माझी करता आणि गुणी क्रिया जाता मग तिथून गांधी त्याच्या बोलावरून येणे बोधे आम्ही असो मी करता नसून काय आहे अकर्ता आहे. आत्मा कसा आहे निर्गुण निराकार अकर्ता आहे. या बोधाला काय होतं तो गरिबाची मुलगी श्रीमंताने केली. आता गरिबीच्यासाठी धर्म काय झाली ती संपले. आता कोणाचे धर्म नक्की का म्हणतो मी गरीब असं म्हणते नाही कल्पना करा श्रीमंताची गरिबाची मुलगी श्रीमंताला गेली मग ती कुठं आली आपल्या घरी आली आईच्या घरी आली काय म्हणा चहा म्हणा कॉफी म्हणा अशी करत असते. मग ते श्रीमंताचे संस्कार वेगळे गरिबाचे संस्कार ऐक मी त्याच्यामध्ये जास्त साखर टाकायला लागले तर मग तिची आई म्हणत असते जास्त साखर टाकायची कमी टाकायची. मग तिला नाही जास्त काय म्हणजे बा आता काय अक्षाम तर श्रीमंताची झालेली आहे आणि मी कोण आहे मग तुझ्यासारखं बघून जमेल का आता काय झाले आता संस्कार कोणाचे सगळे माझा एकदा ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर संस्कार कोणाचे जाई व तू माझे कृष्ण काय लिहिला ठेवा विठ्ठलजी परिच्छिन्न रागा का सर्व व्यापक झाला असं कशाला अनुष्ठान करी सर्व लोकात्मक कोण आहे परमात्मा परिच्छिन्न रागा सर्व लोकात्मक एकेची ठाई बैसला सर्वत्र तोची गेला गेलं. एका ठिकाणी म्हटलेलं आहे पण सगळं जग कोणी दाखवलेलं आहे. अशा बोधाने तो काय होतो प्राणरे थोकडा शरीराने का मग कशाने दृष्टांत करायची वाट एक एक दृष्टांत या माझी ऐसा मणिका वसंत जैसा बरं लक्ष्मी विलास
जर किती जरी माणसाने प्रयत्न केला, भगवान फार सुंदर आहे, बरोबर कटाई करतो फुलाच्या झाडाची, पण त्याला बार येणं तर झालं नाही का? नाही मग कोणाच्या हातात आहे? वसंत वेळा वसंत आल्याशिवाय बाहेर भगवान काही करू शकत नाही. म्हणून श्री गुरुजी काय पाहिजे कृपा करून आपल्या कामृतानामध्ये आता वसंत आज्ञेचा आहे वदंतु अमृताचे परिमृदू कारुण्य. मग श्री गुरुने लक्षणात बोलाय वसंत आणि आम्ही बोलावले पाग त्यांची कृपा झाली म्हणजे फळाला काय प्राप्त होईल. तारांगणे खूप लोपावे, सूर्यकांती वृद्धी व्हावे आणि कमळी विकसावे जावे. सूर्य उगवला म्हणजे काय होते? तारांगणाचं तेज नाही ठेवले. सूर्यकांत बुद्धी सूर्यकांतमय उद्दीपन करतो आणि कमळी विकासावे जावे. नाही का जे सूर्य विकासाने कमळ असतात ते कपडलेच होतात आणि जावे सगळ्या ब्रह्मांडातला अंधकार सूर्यकाळ उगवला म्हणजे त्याच्यात अंधकार हे सांगतंय. पळत पळत जातो का एवढं झालं या पुढे त्या पुढे जात एकदा सूर्य वगैरे की अंधकाराचं राज्य काय संपलं. संपलं. हे कोणाचे काही सविता दैसा नाही. सूर्याला काय माहिती आमच्यामुळे अंधकार गेला पण तैसा आकारचा मी देही सत्सारू. आता तो करता आला का करता आला ते दावणे गुण देखे गुणता मी व्यापके याचे निवेशके. पुढे ते मी ज्ञान काय करतं गुणाच्या बंधनातून त्याला मुक्त करतं. मग तो या बोधावरती काय होतो प्राप्त या माझी देखील बोली गुणाचा निराश झाल्यानंतर काही शिल्लक राहत नाही का? जे शिल्लक राहते गुरुला उरे विठ्ठल म्हणजे भाषा करे आब्रह्म परमात्मा गोदे भरे. मैं दावने गुण देखे गुणाती तयार होते या चली निश्चित गुणाचा निराश झाल्यानंतर जे स्वरूप राहतं ते आपलं रूप आहे. ऐसे विवेक जया उदो होय धनंजया गुणाची तत्व अशा रीतीने बोधाच्या योगाने या बोधावरती आता तो गुणामध्ये अडकला आहे. गुणातील झाला गुणाच्या गजाला अति झाला शरीराने अति झाला का बोधाने गुणाने तान तित्यत्तरी देही देह समजवा जन्म मृत्यू जरा दुःख गुणाने तात्म तित्यरी म्हणजे 3 गुणाचं शरीराच्या रूपाने आपल्याला बंधन आहे. अनेकदा या बंधनातून मुक्त झाला. शरीर आहे म्हणून जन्म मृत्यू सगळे दुःख गुणामय आहे. शरीर दुःखाचे आता शरीराच्या गाजाळा अतीत झाला म्हणून तो जन्म मृत्यू जरा दुःख विमुक्त याच्यातून मुक्त अनिष्टाची ब्रह्मवेद परमात्मती शोकम तरती आत्मवशेत बंधर बसला तेव्हा या बापदाच्या पाण्याला आता निर्गुण से आणि तो जाणे सोयी जे ज्ञाने केली ती आता तो निर्गुण झाला प्राप्त झाले त्याची पुन्हा असलेली लक्षणं पुन्हा सांगतात त्याचा विचार कधी करू.